म्हणतो ऐक मला लागलं. ओके, आता हेच वाक्य ज्या वेळेला मला इंग्रजीमध्ये बोलायचं असतं त्यावेळेला ऐक साठी मी शब्द वापरतो आउच. आउच, आय हर्ट. ओके, आउच आय हर्ट म्हणजे ऐक मला लागलं. इंग्लिश इझी या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीमधील वाक्यांचे प्रकार आणि त्या प्रकारानुसार वाक्ये कशी बनवली जातात याच्यावर चर्चा करणार. मित्रांनो, आपण ज्या वेळेला इंग्रजी बोलत असतो त्यावेळेला आपण त्या इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचा वापर करत असतो आणि ते वाक्यांचे प्रकार म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स. मित्रांनो, म्हणजे आपण ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला आपण एकाच प्रकारचं वाक्य विचारेन किंवा एकाच प्रकारचं वाक्य बोलेन असं नसतं. बऱ्याच वेळेला आपण या वाक्याचा वापर करत असतो ज्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. मित्रांनो, या विधानार्थी वाक्याचेच अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन प्रकार पडतात. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स असे दोन प्रकार पडतात. तर आपण अफर्मेटिव्ह ज्याला आपण होकारार्थी वाक्य म्हणतो आणि निगेटिव्ह ज्याला आपण नकारार्थी वाक्य म्हणतो. आपण होकारार्थी वाक्याचा सुद्धा वापर करत असतो आणि नकारार्थी वाक्याचा वापर सुद्धा करत असतो ज्याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स या नावाने ओळखतो. त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मित्रांनो ज्याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो. उद्गारार्थी वाक्य याचा सुद्धा आपण बऱ्याच वेळेला खूप वाक्यामध्ये वापर करत असतो. आणि त्यानंतरचा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मित्रांनो, याला आज्ञार्थी वाक्य असं आपण म्हणतो. आणि इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स ज्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो. या सगळ्या प्रकारची वाक्य आपण मित्रांनो बोलत असतो. या प्रश्नार्थक वाक्याचा विचार केला तर याच्यामध्ये मित्रांनो WH प्रकारचे क्वेश्चन्स आणि येस नो टाईप क्वेश्चन असे दोन प्रकार याच्यामध्ये सुद्धा केले जातात. ते तुम्हाला कळेलच. आपण आता यातला एक एक भाग बघणार आहे की जेणेकरून त्या प्रकारची वाक्य कशी बनवली जातात. फॉर एक्झाम्पल बघा, विधानार्थी वाक्य आपण जी साधी सरळ वाक्य वापरत असतो किंवा बोलत असतो ज्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं त्या प्रकारच्या वाक्यांना असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे की तो हुशार आहे. तो हुशार आहे. मित्रांनो, हा जो वाक्याचा प्रकार आहे तो असर्टिव्ह आहे. ज्याला असर्टिव्ह हा वाक्याचा प्रकार आहे आणि असर्टिव्ह मध्ये ते अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. ज्या वाक्यामध्ये होकारार्थी किंवा होकार दर्शवलेला असतो तो वाक्याचा अफर्मेटिव्ह हा प्रकार असतो. आणि ज्या वाक्यामध्ये निगेटिव्ह सेन्स किंवा नकारार्थी शब्द वापरलेला असतो त्याला आपण निगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. तर ठीक आहे, तो हुशार आहे हे वाक्य आहे. हे वाक्य मला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर मी ते वाक्य ही इज ब्रिलियंट या प्रकारे बोलणार. ओके, तो हुशार आहे हा वाक्याचा प्रकार विधानार्थी आहे ज्यामध्ये तो अफर्मेटिव्ह प्रकार आहे. तो वाक्याचा प्रकार मी वापरत असताना ही इज ब्रिलियंट असं मी म्हणणार. म्हणजे ज्या वाक्यामध्ये होकार दर्शवलेला आहे अशा प्रकारचं वाक्य जे असतं त्याला आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. तर हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह सेंटेन्स, तो माझा मित्र नाही या प्रकारचं वाक्य आहे. हेच वाक्य मला इंग्रजीमध्ये बनवायचं असेल तर मी असं म्हणणार ही इज नॉट माय फ्रेंड. ही इज नॉट माय फ्रेंड म्हणजे तो माझा मित्र नाही. म्हणजे मित्रांनो, ज्या वेळेला आपण नॉट वाक्यामध्ये वापरत असतो त्यावेळेला ते सरळ सरळ नकारार्थी वाक्य बनतं. तर हा वाक्याचा प्रकार जास्तीत जास्त आपण स्पोकन इंग्लिशमध्ये वापरत असतो ज्यामध्ये एकतर अफर्मेटिव्ह सेंटेन्स असतं किंवा निगेटिव्ह सेंटेन्स असतं. हा झाला असर्टिव्ह सेंटेन्सचा प्रकार. त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी मित्रांनो याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो. हा जो वाक्याचा प्रकार आहे मित्रांनो हा ओळखायला अतिशय सोपा आहे पण बोलत असताना आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. ओळखायला सोपं आहे कारण मित्रांनो याच्यामध्ये हे चिन्ह आपण बघितलं की आपण समजून जातो की ते उद्गारार्थी म्हणजे उद्गारवाचक चिन्ह ज्या वाक्यामध्ये आहे
तो उद्गारार्थी किंवा ते वाक्य उद्गारार्थी आहे असं आपण समजतो. आपण ज्या वेळेला हे बोलायचं आहे त्यावेळेला नेमकं ते बोलायचं कसं आणि त्यासाठी कुठले शब्द वापरले जातात. जे इंटरजेक्शन मध्ये शब्द वापरले जातात मित्रांनो, ज्यामध्ये अलास असेल, ज्याला आपण अरेरे म्हणतो, त्याच्यानंतर ओ असा शब्द असेल, वाव असा शब्द असेल, त्याच्यानंतर हुर्रे असा शब्द असेल किंवा यस हा शब्द असेल, या प्रकारचे शब्द ज्या वेळेला वाक्यामध्ये आउच असा शब्द असेल, म्हणजे थोडक्यात भावना एक्सप्रेस करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना आपण उद्गारार्थी शब्द म्हणतो. आणि ते उद्गारार्थी शब्द ज्या वाक्यामध्ये असतील त्याला आपण उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो. बऱ्याच वेळेला उद्गारार्थी चिन्ह वाक्याच्या शेवटी सुद्धा मित्रांनो येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, अरे रे, तो काल मरण पावला. आता हे उद्गारवाचक वाक्य आहे मित्रांनो. का? कारण या वाक्यामध्ये इथं उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं आहे. हेच वाक्य मला इंग्रजीमध्ये करायचं आहे. मी कसं करणार? अलास, कारण अरेरेला इंग्रजीमध्ये अलास असं म्हटलं जातं. ही पास्ट अवे येस्टरडे. अरेरे, काल तो मरण पावला. या प्रकारचं वाक्य आपण उद्गारवाचक वाक्य म्हणून वापरत असतो आणि या प्रकारचं वाक्य आपल्याला उद्गारवाचक म्हणून बोलता सुद्धा येतं किंवा आपण बोलू शकतो. म्हणजे हा शब्द, या प्रकारची वाक्य तयार करणं आणि बोलणं अतिशय सोपं असतं मित्रांनो. या प्रकारचे शब्द वापरून तुम्ही, फॉर एक्झाम्पल, आपण मराठीमध्ये म्हणतो ऐक मला लागलं. ओके, आता हेच वाक्य ज्या वेळेला मला इंग्रजीमध्ये बोलायचं असतं त्यावेळेला ऐक साठी मी शब्द वापरतो आउच. आय हर्ट. ओके, आउच आय हर्ट म्हणजे ऐक मला लागलं. म्हणजे या प्रकारची वाक्य तुम्ही तयार करू शकता. पण ती वाक्य, तो जो वाक्याचा प्रकार आहे तो उद्गारार्थी किंवा उद्गारवाचक असा आहे. फॉर एक्झाम्पल, हे किती सुंदर आहे. हे किती सुंदर आहे. हे किती सुंदर आहे. मित्रांनो, हा प्रश्न नाहीये. हे किती सुंदर आहे हे एक उद्गारवाचक वाक्य आहे. आणि ज्या वेळेला मला हे वाक्य इंग्रजीमध्ये करायचं असतं त्यावेळेला मी असं करतो, हाऊ ब्युटिफुल इट इज. हाऊ ब्युटिफुल इट इज. ओके, हाऊ ब्युटिफुल इट इज म्हणजे ज्या वेळेला मला हे किती सुंदर आहे असं म्हणायचं असेल त्यावेळेला हाऊ ब्युटिफुल इट इज या प्रकारचं वाक्य मी तयार करणार. आणि हा वाक्याचा प्रकार आहे तो मित्रांनो उद्गारवाचक वाक्याचा प्रकार आहे. त्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ज्याला मराठीमध्ये मित्रांनो आज्ञार्थी किंवा आज्ञावाचक वाक्य असं म्हटलं जातं. मित्रांनो, जरी याला आज्ञार्थी वाक्य या नावाने ओळखलं जात असलं तरी सुद्धा बऱ्याच वेळेला डिमांड, ज्याला आपण मागणी असं म्हणतो, ऑर्डर, ज्याला आपण आदेश असं म्हणतो, सजेशन किंवा ॲडवाइस, ज्याला आपण सूचना असं म्हणतो, रिक्वेस्ट, ज्याला आपण विनंती असं म्हणतो, या सगळ्या प्रकारच्या गोष्टींसाठी आज्ञार्थी वाक्यच वापरलं जातं मित्रांनो. आज्ञार्थी वाक्याचा अर्थ फक्त एवढाच नाहीये की ते आज्ञा देण्यासाठी वापरलं जाईल, तर आदेश देण्यासाठी, सजेशन्स, ॲडवाइस, रिक्वेस्ट आणि डिमांडसाठी सुद्धा ते वाक्य वापरलं जाऊ शकतं. हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला मित्रांनो हा वाक्याचा प्रकार सुद्धा आपण भरपूर वापरत असतो किंवा वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, मला पाणी आण असं ज्या वेळेला आपल्याला म्हणायचं असतं किंवा आपण म्हणतो, ओके, ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला तिथं तो जो वाक्याचा प्रकार असतो तो वाक्याचा प्रकार असतो आज्ञार्थी वाक्य. ब्रिंग मी वॉटर.
ओके, आज्ञार्थी वाक्याचा प्रकार जो आहे तो मित्रांनो ओळखणं सोपं असतं, कारण या वाक्याच्या प्रकारामध्ये सब्जेक्ट नसतो, यामध्ये कर्ता वापरला जात नाही, त्यामुळे तो वाक्याचा प्रकार ओळखणं सोपं असतो. म्हणजे एखादी म्हणजे ज्या एखादी ऑर्डर दिली जात असेल, एखाद्या ठिकाणी रिक्वेस्ट केली जात असेल, एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी डिमांड केली जात असेल, तर तो वाक्याचा प्रकार हा आज्ञार्थी असतो, हे लक्षात ठेवा. आणि हा वाक्याचा प्रकार आपण घरामध्ये खूप वापरतो. फॉर एक्झाम्पल, टीव्ही बंद कर, टीव्ही बंद कर. टर्न ऑफ द टीव्ही, टर्न ऑफ द टीव्ही म्हणजे टीव्ही बंद कर. फॉर एक्झाम्पल, कम सून म्हणजेच लवकर ये. या प्रकारची भरपूर वाक्य मित्रांनो आपण इंग्रजीमध्ये बनवत असतो आणि ती शक्यतो आज्ञार्थी वाक्येच असतात. त्यामुळे हे आज्ञार्थी वाक्य कसं बनवायचं हे लक्षात ठेवा. आणि शेवटचा जो प्रकार आहे मित्रांनो त्याला आपण इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स ज्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो. प्रश्नार्थक वाक्य ज्याचे दोन प्रकार पडतात मित्रांनो, एक येस नो टाईप आणि दुसरा वाक्याचा प्रकार म्हणजे मित्रांनो WH, म्हणजे WH न सुरू होणारा प्रश्न. आणि येस नो याला आपण वर्बल क्वेश्चन्स किंवा क्रियापद रूपी प्रश्न असं सुद्धा म्हणतो. मित्रांनो याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणण्याचं रिझन आहे की त्या प्रश्नाचं उत्तर एकतर येस असतं किंवा नो असतं, म्हणून त्याला येस नो टाईप क्वेश्चन म्हटलं जातं. आणि वर्बल म्हणण्याचं रिझन हे की मित्रांनो हा प्रश्न हा क्रियापदाने सुरू होत असतो, त्यामुळे त्याला वर्बल क्वेश्चन म्हणतात. आणि WH क्वेश्चन जो आहे तो WH वर्डने सुरू होत असतो, त्यामुळे त्याला WH वर्ड असं म्हटलं जातं. आता वर्बल क्वेश्चन्स कसे तयार केले जातात किंवा कसे वापरले जातात बघा मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, मी आत येऊ का सर. ज्यावेळेला आपण असं म्हणतो मित्रांनो त्यावेळेला तो बनतो त्यावेळेला तो बनतो इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच त्याला आपण वर्बल क्वेश्चन असं म्हणतो. ज्यावेळेला हेच मला इंग्रजीमध्ये म्हणायचं असेल त्यावेळेला मी असं म्हणतो, मे आय कम इन सर, मे आय कम इन सर. ज्या वेळेला वाक्याच्या सुरुवातीला वर्ब वापरलं जातं त्यावेळेला तो वर्बल क्वेश्चन बनतो मित्रांनो. आणि आता या प्रश्नाचं उत्तर जर म्हटलं मे आय कम इन म्हणजे मी आत येऊ का, या प्रश्नाचं उत्तर जर म्हटलं मित्रांनो तर एकतर ते येस असेल किंवा नो असेल, आणि त्यामुळे इथं त्याला येस नो टाईप क्वेश्चन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि वाक्याच्या सुरुवातीला वर्ब वापरल्यामुळे त्याला वर्बल क्वेश्चन असं सुद्धा म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, अजून एक वाक्य तयार करूया मित्रांनो. तो येतोय का, तो येतोय का. प्रश्नच आहे मित्रांनो. ज्या वेळेला मला हे इंग्रजीत वाक्य तयार करावं लागेल त्यावेळेला मी ती असं करेन, इज ही कमिंग. तो येतोय का म्हणजे इज ही कमिंग. ओके, म्हणजे या प्रकारचं वाक्य जे असतं त्याला आपण इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. आणि ही सुद्धा ज्या वेळेला आपण प्रश्न विचारतो त्यावेळेला ते इंटेरोगेटिव्ह सेंटेन्सेस असतं. फक्त ते WH न सुरू होणार असेल तर WH आणि वर्ब न सुरू होणार असेल तर वर्बल. फॉर एक्झाम्पल अजून बघा मित्रांनो, तू तयार आहेस का. ज्या वेळेला हे वाक्य मला इंग्रजीमध्ये करायचं असेल त्यावेळेला मी ती असं करेन, आर यू रेडी. म्हणजे या प्रकारचे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मित्रांनो इंटेरोगेटिव्ह मध्ये येतात आणि ते वर्बल क्वेश्चन्स असतात. त्याच्यानंतर WH प्रश्न आपण कसे विचारतो बघा मित्रांनो, तो कोण आहे. ज्यावेळेला हे वाक्य इंग्रजीमध्ये मला करायचं असेल तर त्यावेळेला मी ते असं करतो, हु इज ही. तो कोण आहे, हु इज ही. आता वाक्याची सुरुवात WH वर्ड न झालेली असल्यामुळं मी त्याला WH क्वेश्चन असं म्हणतो. WH क्वेश्चन्स जे आहेत ते WH क्वेश्चन्स कुठल्या क्वेश्चनला किंवा कुठल्या शब्दाला काय म्हटलं जातं हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, व्हॉट ज्याला आपण काय असं म्हणतो, वेअर ज्याला आपण कोठे किंवा कुठे असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर विच ज्याला आपण कोणता, कोणती किंवा कोणते असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर हु ज्याला आपण कोण असं म्हणतो.
हुम, ज्याला आपण कोणाला असं म्हणतो, हे माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, त्याशिवाय आपण प्रश्न तयार करू शकत नाही. ओके. त्याच्यानंतर वेन, ज्याला आपण कोठे असं म्हणतो किंवा कुठे असंही म्हटलं जातं, सॉरी वेन ज्याला आपण केव्हा असं म्हणतो. त्याच्यानंतर वाय, ज्याला आपण का असं म्हणतो. हे माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ज्या वेळेला हाव वाक्यामध्ये वापरलं जातं त्यावेळेला त्याला कसा, कशी किंवा कसे, कसा, कशी किंवा कसे असं म्हटलं जातं. हाव मच जर आपण वाक्यामध्ये वापरलं, ज्याला आपण किती प्रमाणात असं म्हणतो, किती प्रमाणात. जर आपण हाव मेनी वापरलं, हाव मेनी वापरलं तर ते फक्त किती असं होतं. आता वाक्यामध्ये जर आपण हाव लॉंग वापरलं, हाव लॉंग ज्याला आपण किती वेळ असं म्हणतो, आणि हाव फार जर आपण वापरलं तर किती लांब असा त्याचा अर्थ होतो. तर हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, की जेणेकरून तुम्ही त्या प्रकारचं वाक्य बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, कार्यक्रम किती वेळ चालेल, किती वेळ चालेल. हे वाक्य जर मला इंग्रजीमध्ये करायचं असेल तर मी कसं करणार, हाऊ लॉंग, हाऊ लॉंग द प्रोग्राम विल गो ऑन. गो ऑन म्हणजे सुरू असणे किंवा चालू असणे. ओके. कार्यक्रम किती वेळ चालेल हे वाक्य मला इंग्रजीमध्ये करायचं असेल तर मी म्हणणार हाऊ लॉंग द प्रोग्राम विल गो ऑन. अशा प्रकारची तुम्ही वेगवेगळी वाक्य वेगवेगळ्या वाक्याच्या प्रकारानुसार बनवू शकता, तयार करू शकता. मात्र तुम्हाला ते माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण इंग्रजीमध्ये वाक्यांचे प्रकार कोणते आहेत, ते स्पोकन इंग्लिशमध्ये कसे यूज केले जातात याच्यावर चर्चा केली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिक सह.